अशोक खरातला पैसे डिपॉझिट केल्याचे मेसेज यायचे। फेब्रुवारी 2025 पर्यंत हे मेसेज अत्यंत कमी यायचे। मात्र अजित पवारांचा अपघात व्हायच्या एक दिवस आधी त्याला 17 मेसेजेस आले। खरातला 27 जानेवारीला 17 मेसेजेस आले, 29 जानेवारीला 10, 31 जानेवारीला 12 मेसेजेस आलेत। खरातच्या खात्यात पैसे डिपॉझिट झालेत की काढले गेलेत हे आता तपास यंत्रणांना शोधायचंय, हे गंभीर आरोप केलेत अंजली दमनिया यांनी। शिर्डी पोलिसांनी खरात प्रकरणात तपास करताना समता नागरी सहकारी पतसंस्थेत खरातचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आणलं। या प्रकरणाचा तपास करत असताना खरातशी संबंधित तब्बल 100 संशयास्पद बँक खाती गोठवली आहेत। सोबतच 2021 पासून या खात्यांमधून 60 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं सुद्धा उघड झालंय। या खात्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व खात्यांवर नॉमिनी म्हणून एकाच व्यक्तीचं नाव लावण्यात आलंय। ही बाब बँकिंग नियमांच्या विरोधात आहे। काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी या खात्यांचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। आता दुसरीकडे अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा काही संबंध आहे का, यावरून रोहित पवारांसह काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेत। याच अनुषंगानं अंजली दमनिया यांनी गंभीर आरोप केलेत। समता पतसंस्थेकडून 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत अशोक खरातच्या मोबाईल फोनवर जे मेसेजेस आले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली। समता पतसंस्था, अजितदादांचा अपघात आणि अशोक खरात या संदर्भात अंजली दमनिया यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे। समता नावाचे एक पतसंस्था आहे। त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो। आता ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती। पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहे। DG आहेत ते महाराष्ट्राचे आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, CDR माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील। एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे येऊया। समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे, त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले। दर महिन्याला किती मेसेज यायचे। पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या एक दिवस आधी 17 SMS होते समताचे। 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत। 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत। 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत। हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे। कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे। नाही, त्याच्यात कसं असतं, आपण HDFC बँकेतनं अमुक केलं की आपल्याला HDFC बँककडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो। तसंच या समता पतसंस्थेकडनं इतक्या वेळा मेसेजेस आलेले आहेत। म्हणजे 27 ला 17, 28 ला 19, 29 ला 10, 30 ला 8 आणि 31 ला 8 हे कधीही इतके मेसेजेस यायचे नाहीत, महिन्याभरात सुद्धा यायचे नाहीत जेवढे या एक दिवशी आलेत। हे बघा, त्याची मी समरी बनवली आहे। खरातला आलेले आहेत, त्यांच्या नंबरवर
समताकडनं आलेले आहेत, म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का काढले गेलेत का फिरवले गेलेत हे आता यंत्रणेंनी शोधायचंय. पण ही महत्वाची माहिती माझ्याकडे आली आहे जी मी आता यंत्रणेंना देणार आहे. या व्यतिरिक्त मला कुठे कालच एक विषय आला होता माध्यमांकडे, त्याची ऐकिवात माहिती मला 5-6 दिवसापूर्वी कळली होती की एक स्वीट बुक असायचा जो त्यांच्या सीए कडनं बुक असायचा. ही सगळी माहिती आली आहे, पण जोपर्यंत हातात कागद नाही तोपर्यंत मी बोलत नाही. समता पतसंस्थेत एवढे मेसेजेस महिन्याला देखील येत नव्हते, तेवढे एका दिवसात आलेत, असं दमानिया यांचा दावा आहे. हा सगळा तपशील दमानिया आता SITकडे देणार आहेत. अजितदादांच्या अपघाताशी खराचा खरंच संबंध आहे का? हे सगळे व्यवहार कुणी केलेत आणि पैशांची फिरवाफिरवी झाली आहे का? असे अनेक सवाल दमानिया यांच्या या दाव्यानंतर उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.